संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना मातृशक्ती, पितृशक्ती, युवाशक्ती सर्वांना जय सेवा, जय जवान. प्रथम संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून जे ऑनलाईन मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये संपूर्ण जमात बांधवांनी ठरवल्याप्रमाणे CGP आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनामध्ये समर्थन पत्र घेऊन जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी मी पोहोचलो होतो. आणि त्या ठिकाणी माझ्यासोबत सुमित बोरजे आणि काही इतर जमात बांधवसुद्धा होते. आणि समर्थन पत्रसुद्धा मी अजय दिपके यांच्या हाती सोपवलं आणि सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्ही आव्हान कराल तेव्हा तेव्हा आम्ही नक्कीच या आंदोलनामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. आणि त्यासोबतच हा माझा पहिला जंतर मंतरवर पहिला फेर नसून या अगोदरही 2001 मध्ये मारुतरावजी नेवारे वर्धा यांच्या संघटनेमार्फत युवा कार्यकर्ता म्हणून आम्ही 180 जमात बांधव, आदिवासी गोंडगोवारी जमातीचे जमात बांधव आम्ही दिल्ली या ठिकाणी 180 जमात बांधव 2001ला धडकलो होतो. आणि त्यावेळेसच्या जे प्रशासन होतं, त्यावेळेसचं जे तिथली व्यवस्था होती ती आणि आजची व्यवस्था पाहून नक्कीच हादरा बसण्यालायक आहे. आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लढा आम्ही लढणारे लोक जेव्हा CGPच्या आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनामध्ये त्या ठिकाणी गेलो, तर त्या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित आणि सुसज्ज पद्धतीने आंदोलन चालू होतं. संविधानिक मार्गाने आर्टिकल 19 नुसार जे आंदोलनाचं पालन केल्या जाते ते संपूर्ण पालन त्या ठिकाणी केल्या जात होतं. पण शासनाने कुठेतरी गृहार करण्याचं काम, शासनाने कुठेतरी त्या आंदोलनाला इजा पोहोचवण्याचं काम केलं. सोनम वांगचुक साहेबांना त्या ठिकाणी उचलून जबरदस्तीने त्यांना हॉस्पिटलाइज करणं हे अत्यंत निंदनीय होतं. कारण की सोनम वांगचुक साहेब गेल्या 20 दिवसापासून त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते आणि अत्यंत सुसज्जतेप्रमाणे ते आंदोलन चालू असताना कुठेतरी या आंदोलनाला मोडण्याचं काम शासनाने केलं. त्या विरोधामध्ये 20 तारखेला लाखोंच्या संख्येने प्रत्येक रस्ता हा लाखोंच्या संख्येने घेरलेला होता. आणि त्या आंदोलनामध्ये संपूर्ण भारतातील जम्मू काश्मीरपासून तर अंदमान निकोबार या पर्यंतचे युवा विद्यार्थी वर्ग त्या ठिकाणी धडकला होता. नीटची एक्झाम वारंवार जे पेपर लीक होत आहे, 100च्या वर पेपर लीक झालेले आहे. आणि कुठेतरी धनाढ्य असलेल्या पैशाधारी लोकांनाच त्या ठिकाणी आपले पद किंवा UPSC MPSC सारख्या ठिकाणी ते लोक पोहोचतात. आणि गोरगरीब व्यक्तींचे जे मुलं आहे ते अभ्यास करून कुठेतरी त्यांचा आशेवर पाणी फेडण्याचं काम हे शासन वारंवार करत आहे. अशा शिक्षा मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे. या समर्थनामध्ये आम्ही त्यांना समर्थनसुद्धा सोपवलं. पण ज्या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी गेल्या 20 दिवसापासून चहा पाणी नाश्ता तिथले व्हॉलेंटियर रितसर पोहोचवत होते, त्यांना दिल्या जात होते, तेच पोलीसवाले कुठेतरी एक अमानुषपणा जे लाठीचार करण्याचं काम त्याच पोलीसवाल्यांनी तिथे केलेलं आहे. ज्या लोकांनी, ज्या व्हॉलेंटियरनी त्यांना चहा पाणी नाश्ता दिला, त्याच व्हॉलेंटियरवर त्यांचे हाडं मोडण्याचे काम, त्यांचे डोकं फोडण्याचे काम, त्यांच्यावर लाठीचार करण्याचं काम, त्यांच्यावर अश्रुधुर चालवण्याचं काम त्या पोलीस प्रशासनानं केलं. आम्ही या सगळ्या शासनाच्या आंदोलन मोडण्याच्या प्रक्रियेला निषेध करतो, विरोध करतो. कारण की अशा पद्धतीचं शासन वारंवार विद्यार्थ्यांवर वार करत असेल तर त्या ठिकाणी जर दुसऱ्या एखाद्या पद्धतीचं आंदोलन असतं तर कदाचित तिथले पोलीसवाले पळ काढून गेले असते आणि त्या आंदोलनाला सांभाळू शकले नसते. पण ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. कुठल्याही विद्यार्थ्यांनी तिथे उधम किंवा कुठलाही त्यांनी
पोलिसांवर कोणताही प्रकारचा भंग केला नाही, आंदोलनाचा भंग केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच विद्यार्थ्यांवर लाठीचार करून त्यांचं डोकं फोडण्याचं काम, त्याचं हाड मोडण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. आणि अजूनही जो शिक्षा मंत्री आहे आपला राजीनामा द्यायला तयार नाही. प्रधानमंत्र्यासारखा माणूस ज्यावर एकही बोलायला शब्द नाही, ज्या गृहमंत्र्यांनी सोनम वांगचुक साहेबांना उचलण्याचं काम केलेलं आहे, त्यावर अजूनही कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. म्हणजे सरळ सरळ आंदोलनाचा मूडच काढण्याचं काम त्या शासनानं केलेलं आहे, तिथल्या राज्य शासनाने, तिथल्या केंद्र शासनानं केलेलं आहे. आम्ही संपूर्ण जमात बांधव त्याचा निषेध करतो आणि सोनम वांगचुक आणि CJPचे अजित दिपके साहेब जेव्हा जेव्हा आवाहन करतील तेव्हा तेव्हा आम्ही मोठ्या संख्येने परत जंतर मंतर या दिल्ली या ठिकाणी धडकूच. आज मी माझ्या वर्धा या ठिकाणी पोहोचलेलो आहे, पण जेव्हा जेव्हा सोनम वांगचुक साहेब आवाज देतील, जेव्हा जेव्हा अजित दिपके साहेब आवाज देतील, तेव्हा तेव्हा आम्ही मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. कारण की हे आंदोलन आमच्या मुलाबाळाच्या भविष्याचं आहे आणि त्या भविष्याचा खेळ ह्या शासनाला आम्ही करू देणार नाही. नक्कीच आंदोलनामध्ये त्याहीपेक्षा मोठ्या संख्येने सहभागी होऊ आणि आंदोलन वारंवार संवैधानिक मार्गाने होत आहे आणि संवैधानिक मार्गानेच होईल अशीच अपेक्षा बाळगतो. आणि शासनाने ज्या पद्धतीनं प्रहार करण्याचं काम, आंदोलन मोडण्याचं काम केलेलं आहे, त्या आंदोलनाचा त्या शासनाचा परत निषेध करतो आणि आंदोलन परत उभं झालेलं आहे आणि या आंदोलनामध्ये परत आम्ही नक्कीच जाऊ. जेव्हा जेव्हा आवाज देतील तेव्हा तेव्हा नक्कीच जाऊ. एवढेच बोलतोय. संपूर्ण जमात बांधवांना आणि माझ्या आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीनं वारंवार फोन येत असल्यामुळे मी आज वर्धेला आलेलो आहे. पण आपला लढासुद्धा चालू आहे. नक्कीच आपण आपला लढा गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या पद्धतीचं आंदोलन आपलं उभं होत आहे आणि त्या आंदोलनासाठी संपूर्ण लोकांनी तन धनाने सहकार्यसुद्धा करावं एवढीच अपेक्षा बाळगतो. सर्वांना जय सेवा, जय जवाहर, जय भीम.